अस्वस्थतेसाठी जे जन्माला आले त्यांना अस्वस्थता वाटेल, पण जीवनामध्ये ज्यांचं मन स्वस्थ आहे, स्वच्छ आहे, त्यांना अस्वस्थता वाटण्याचं काही कारण नाही. कालचा कार्यक्रम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला जे अनेक वर्षाच्या नंतर होत आहे, तो कार्यक्रम आदरणीय पवारसाहेब साहित्य संमेलनाचे यावेळेचे स्वागताध्यक्ष आणि सर्वांचीच इच्छा होती. ज्यावेळेला दिल्लीमध्ये यापूर्वी झालं होतं त्यावेळेला त्यावेळेचे पंतप्रधान आले होते. यावेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि मोदी साहेबांचे आणि पवारसाहेबांचे संबंध काय आत्ता नाही, ते गेले अनेक वर्षाचे आहेत. या उलट नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाल्यावर आदरणीय पवारसाहेबांनी त्यांना बारामतीला पण निमंत्रित केलं होतं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमालासुद्धा मोदी साहेबांना बोलवलं होतं. त्यावेळेलासुद्धा मोदी साहेबांनी पवारसाहेबांच्याबद्दलची भावना व्यक्त केली होती. त्यांचं बोट धरून हाताला आलो असं मोदी साहेब म्हटले होते. त्याच्याबद्दलसुद्धा वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया नंतरच्या कालावधीमध्ये जरूर आल्या, पण काल सर्व काय बघून आम्ही सुखावलो आहोत. पुस्तकांना विचारणा करण्याचा लोकशाहीमध्ये जरूर त्या ठिकाणी हक्क आहे. आम्ही माहिती घेतली की 95 सालापासूनची जुन्या असलेल्या खटल्यामध्ये परवाच्या दिवशी न्यायाधीशांच्याकडनं निर्णय जाहीर झाला आणि त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. आता न्याय प्रक्रियेमध्ये सुद्धा एक व्यवस्था आहे की JMFCच्या स्तरावरती एखादा निकाल आला तर सेशन कोर्टामध्ये अपील होतं, सेशन कोर्टामध्ये आला तर हायकोर्टात होतं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा होतं. आमच्या माहितीप्रमाणे सोमवारी वरिष्ठ न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे त्या ठिकाणी दाद मिळतील. स्थगिती मिळाली तर आपोआपच विषय प्रश्न सुटेल. बघूया, 1-2 दिवस वाट पाहू. लक्षात घेतलं आपण तर त्या क्षणाला माणिकराव कोकाटेंना जामीनसुद्धा कोर्टाने मंजूर केला. याचा अर्थ शिक्षेची अंमलबजावणी सुरू झाली असा कायदेशीर परिभाषित होत नाही. मी काय कायद्याचा अभ्यासक नाही. खरं आहे, महाराष्ट्रामध्ये अजून एक उदाहरण आहे की ज्यांना शिक्षा झाली पण त्यांच्या संदर्भातला निर्णय 2 वर्ष झाला नाही, नंतर मग कुणीतरी उच्च न्यायालयामध्ये त्याच्यातनं स्थगिती घेतली. असे एक आमदार आहेत. मी ते नाव घेऊ इच्छित नाही कारण त्याच्यातून आणखीन एक वेगळा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण 2 दिवस बघूया आपण. कोर कमिटीची बैठक 4 दिवसापूर्वी नियोजित होती. त्यावेळेला भुजबळ साहेब उपस्थित राहणार होतेच. स्वराज्य सप्ताह आयोजन करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलं आणि भुजबळ साहेब आणि प्रफुल्लबाईंना मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सिद्धार्थ कांबळे आणि यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जो कार्यक्रम आम्ही आयोजित शिवजयंतीच्या निमित्ताने केला त्यालासुद्धा भुजबळ साहेब उपस्थित होते. काल ते एका पूर्वनियोजित कार्यक्रमाला अगोदरच बाहेर गेले असल्यामुळे ते काल त्या बैठकीला उपस्थित राहणार नव्हते. धनंजय मुंडे आजारी आहेत, त्यामुळे धनंजय मुंडेसुद्धा त्या बैठकीला नव्हते. उरलेले 5 सदस्य आदरणीय दादा, प्रफुल्लबाई, मी स्वतः, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आम्ही 5 जण त्या बैठकीला उपस्थित नाही. अशी चर्चा होणं योग्य नाही असं मला स्वतःला त्या ठिकाणी वाटतं. नितेश राणेंचं वक्तव्य काय कॉन्टेक्स्टमध्ये मला माहीत नाही. ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीच्या अखत्यारीत येणाऱ्या निधीच्या बाबतीमध्ये ते बोललेत का इतर काय बाबतीमध्ये बोललेत हे त्यांच्याकडनं मी समजून घेईन. तर सर्वसाधारणपणाने निधी वाटपाच्या बाबतीमध्ये पक्ष आणि याची सांगड घातली जाऊ नये असं अभिप्रेत असतं. तरीसुद्धा नितेश राणेंच्या जवळ या विषयावरती जरूर बोलण्याचा प्रयत्न काहीतरी योग येईल.